शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतीचे दर अत्यल्प आहेत. प्रत्येकाला फूट टाकतो ह्याचा जर पाहिजे असेल तर आम्ही आपणास वारंवार समृद्धीप्रमाणे आमची निवड तयार करा. समृद्धीप्रमाणे महामार्ग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आहे. काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या अशाच आहेत की समृद्धी महामार्गाला जो दर भेटलेला आहे तो दर देण्यात यावा. कारण आजच्या तारखेमध्ये जर बघायला गेलं तर सुरत चेन्नई हायवे ह्या हायवेला ह्यांनी फक्त आणि फक्त 30,000 रुपये म्हणजे त्याचा गुणांक केल्यानंतर 30,000 रुपये गुंठा होतोय आम्हाला. आणि बाकीच्या धुळे सोलापूर हायवे असेल किंवा समृद्धी महामार्ग असेल त्याला 2 ते 3 लाख 4 लाख गुंठ्याप्रमाणे दर दिलेला आहे. जर हा हायवे जर दुसरीकडनं कुठून असेल तर त्यांना दर जास्तीचा देता येतोय आणि आमच्या इथून जर जात असेल तर त्याला दर कमी देता येत असेल तर ती हायवे न केलेला बरा आहे. आणि सांगताना सरकारने काय सांगायचंय की आपला हा धाराशिव जिल्हा दुष्काळी पट्टा आहे. दुष्काळी पट्ट्याचा विकास करायचा आहे. जर असा शेतकऱ्याच्या नरडीवर बसून विकास करायचा असेल तर तो विकास नाही केलेला बरं आहे. कारण आज आमचे एवढे हाल आहेत. आज आम्ही घरची जनावरं ढोरं बांधायची सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं सोडायच्या आणि कलेक्टर साहेबाचा आदेश आहे म्हणून आम्ही इथं यायचं. तर आज कलेक्टर साहेब गैरहजर आहेत. आम्ही आमचं म्हणणं मांडायचं कोणाकडे? आम्ही आज आमचं कारण मांडायचं कोणाकडे? एवढ्या अडचणी त्या प्रमाणाच्या बाहेर येत्या. आणि जर 7,000 रुपये गुंठ्याप्रमाणे दर काढलेला आहे त्याचा गुणिले केलं तर 30,000 होतोय. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आज आम्ही ज्या रोडच्या दोन्ही बाजूला जमिनी राहायला लागलेली दोन्ही बाजूला जमिनी तर त्याच्यात जाण्या येण्यासाठी रस्ता नाही, पाईपलाईन येण्यासाठी त्याला ही नाही, बोगदा नाही. हे सगळं स्ट्रक्चर दाखवावं लागेल आम्हाला. ही अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही. कारण आता ही गोष्ट सांगायची जर झाली तर आपल्याकडे एक म्हण आहे, ऊस गोड लागला तर तो मुळासकट खायचा नसतो. आम्ही आज गोडी गुलामीनं मोजणी करून दिली आणि मोजणी केल्यानंतर सगळं तयार झाल्यानंतर हे दर डिक्लेअर केलेले आहेत. म्हणजे एकदम कमीत कमी दर त्यांना जसं देता येतील. माझ्या मते एक मला प्रश्न विचारायचा, खरमटे साहेबाला आपली पोस्टिंग कुठं वाढून बसली? बरोबर आहे. तुमच्या पोस्टिंगसाठी आमचे जर नरडी कापायचे तुम्ही जर ठरवले असतील तर हे आम्हाला मान्य नाही. कारण तुम्हाला शासनाने प्रमोशन दिलं असेल की तुम्ही शेतकऱ्याला एवढी रक्कम कमी दिली आणि शेतकऱ्याचं तुम्ही जे नुकसान केलंय ती 1 नंबर केलंय, तुम्हाला प्रमोशन देतो. तर ह्या गोष्टी सगळ्या आम्ही सहन करणार नाही. आजच्या तारखेमध्ये आमचा एकच म्हणणं आहे, आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही सुरत चेन्नई हायवेला समृद्धीप्रमाणे दर दिला तरच आम्ही मान्य करू, नसेल तर आम्हाला तो मान्य नाही. आणि प्रत्येक सांगायचं झालं सर तर आजच्या तारखेमध्ये बघायचं जर झालं तर इथं झाड आहेत आणि झाडाची रोप अवस्था केली त्याला तर आज फळ आहे ती. म्हणजे एवढ्या सगळ्या चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आज आलेल्या आहेत तर ते आम्हाला मान्य नाही. आज जर एखाद्या गोष्टीची निवाड्यामध्ये जर चूक झालेली असेल तर ती चूक दुरुस्त करता येते निवाड्यामधली. जर एखाद्याचे गुंठे जास्ती लागले असतील, कमी लागले असतील, ती दुरुस्त करता येते. पण आमचे ते निवाड्यामध्ये जर रक्कम वाढवा म्हणलं तर ती दुरुस्त करता येत नाही. म्हणजे हा एकदम बोगस कारभार केलेला ह्यांनी. बोगस कारभार करून ही शेतकऱ्याच्या माती खपर मारलेलं आहे. आज कलेक्टर साहेबांची भेट झाली का? कलेक्टर साहेबांनी काल आम्ही मनोज जरांगे पाटलांकडे गेलतो, दादांकडे. दादांनी साहेबांना फोन केलता. दादांनी एकच सांगितलं होतं की माझे शेतकरी येणार आहेत, भेट स्वीकारा. सरांनी शब्द दिलता की मी उद्या यस आहे आणि तुमच्या आलेल्या शेतकऱ्यांची भेट स्वीकारतो. सरांनी आम्हाला जे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे त्या पद्धतीने जर काम झालं तर शेतकऱ्यांचं भलं होईल. पण जर रिस्पॉन्स नाही दिला तर आम्ही साहेबांचंही ऐकणार नाही आणि दादाकडे घरानं घेऊन जाणार. आम्ही जाणार 100%. आपलं नाव? मी विकास नारायण चोबे, सिरसाव.